जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही 21,000 क्वेश्चन प्रॅक्टिस सिरीज चालू केलेली आहे सब्जेक्ट पॉलिटीची. तर वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 76वा क्रमांक दिलेला आहे पहिल्या प्रश्नाला, कारण इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. जे कुणाला ते प्रश्न पाहायचे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात, किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा, प्रश्न भेटून जाईल. 70 66 19 32 38. तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्याचे संदर्भात खालील विधान विचारात घ्या. मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या. तर मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेत समाविष्ट नाहीत. हा विधान कसा आहे ते सांगायचं आहे. चूक आहे की बरोबर? दुसरा विधान, पहिला विधान, मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेत समाविष्ट नाही, हा विधान बरोबर आहे. दुसरा, 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती द्वारा 10 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले, हा विधान कसा आहे? बरोबर आहे. नंतर क विधान काय? 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचे संधीबाबतचे 11वे कर्तव्य, कितवे? 11वे कर्तव्य 86वी घटनादुरुस्ती 2002 साली समाविष्ट करण्यात आले, हा पण विधान बरोबर आहे. तर याचा उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क, तिन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 40 ही कशाशी संबंधित आहे? कलम 40 कशाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेमध्ये? तर ते आहे पंचायत राज याच्याशी संबंध. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. समान नागरी कायदा हे कलम कोणत्या ह्याच्यात येतं? कलम 44. मित्रांनो लक्षात ठेवायचं असेल तर निमोनिक ट्रिक्सनुसार 44 हे कसे समान आहेत, एकसारखेच 4 and 4, तर 44 तर समान नागरिक कायदा. तिसरं काय? समान कामासाठी समान वेतन. समान कामासाठी समान वेतन हे कलम कोणत्या आहे? 39D मध्ये आहे. पुढचा प्रश्न, खालील विधान विचारात घ्या, कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आहे. पहिला विधान आहे, राज्य हे 6 वर्षे पासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मुफ्त व सक्तीचे शिक्षण देईल, हे त्याचे मूलभूत हक्क आहे, हा विधान कसं आहे? बरोबर आहे. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्यांनी आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे, हा पण विधान कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर राज्य हे बालकांचे वय 6 वर्षे होईपर्यंत त्याचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल, ही मार्गदर्शक तत्वे आहे. कोणते विधान बरोबर आहे? तर तिन्ही विधाने बरोबर आहे. तर याचा उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर आहे. पहिला आहे, मूलभूत कर्तव्य हे भाग 3 मध्ये देण्यात आलेलं आहे, कलम 21A मध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुसरा विधान, मूलभूत कर्तव्य हे भाग 4 मध्ये आणि कलम 45 मध्ये सांगण्यात आलेला आहे. तसंच मार्गदर्शक तत्वे हा भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य 11वे ह्याच्यात सांगण्यात आलेलं आहे. हे नव्याने समाविष्ट केलेलं आहे, मूळ राज्यघटनेत नव्हतं, हे भाग 4A. पुढचा प्रश्न, खालील विधान लक्षात घ्या, कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आहे विधान. तर स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानात करण्यात आला, हा विधान कसं आहे ते सांगायचं आहे. तर हा बरोबर विधान आहे. दुसरा विधान आहे, मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहे, हा विधान कसं आहे? हा पण विधान बरोबर आहे. तिसरा विधान काय? केशवलाल भारतीय केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. केशवलाल भारतीय केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे का? नाही मित्रांनो. ते कशाशी संबंधित आहे तुम्ही कमेंट करून सांगा. तर मूलभूत कर्तव्य, तर याचा उत्तर असेल पर्याय क्रमांक पहिला अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्य समावेश केव्हा करण्यात आले? कोणत्या वर्षी
10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले भारतीय संविधानात? तर ते करण्यात आलेले आहे 1976 साली. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. 42वी घटना दुरुस्ती 1976 साली 10 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. कशात? तर भाग 4A मध्ये. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली, त्यावेळेस 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये अजून एक 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आले आहे? भारतीय राज्यघटनेत कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वाचा समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर ते आहे मित्रांनो 4थ्या भागात. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 यामध्ये मार्गदर्शक तत्वे याचा समाविष्ट करण्यात आलेले आहे. मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाकडून आपण घेतलेले आहे? तर आयरिश या देशाकडून घेतलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? 51A असेही म्हटले जाते. तर ते आहे मूलभूत कर्तव्याशी संबंधित. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. हा कलम भाग 4A मध्ये ऍड करण्यात आला. कलम 51A कितव्या घटना दुरुस्तीनुसार? तर 42वी घटना दुरुस्ती 1976. 42वी घटना दुरुस्तीलाच आपण काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन असेही म्हणतात. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे? तर ही रशिया या देशाकडून घेण्यात आलेले आहे. मूलभूत कर्तव्य हे फक्त नागरिकांना उपलब्ध आहे, परकीयांना नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य हे फक्त नागरिकांना उपलब्ध आहे, परकीयांना लागू होत नाही. परकीयांनी परदेश लोकांना. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आले आहे? आता सांगण्यात आलेला आहे वरीच. तर ते कोणती घटना दुरुस्ती? 42वी घटना दुरुस्ती. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. कोणत्या वर्षी झालेला आहे? तर 1976 या साली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उद्देश राज्याचे मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाही? कोणते उद्देश मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाही? तर ते आहे देहातीची शिक्षा रद्द करणे. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. गो हत्या थांबावा यासाठी कोणता कलम हे आहे? तर 48 या कलमामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे हे कोणत्या कलमामध्ये आहे? तर 43व्या कलमामध्ये. कुटीरोगांची स्थापना करणे हा कोणत्या कलमामध्ये आहे? सॉरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय शांतता हे कलम 51 मध्ये आहे आणि कुटीरोगाची स्थापना करणे हे कलम 43 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाच्या सार्वभौमत्व आणि एकात्मता याच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आली? कोणत्या घटना दुरुस्ती अनुसार करण्यात आली? तर ते आहे 16वी घटना दुरुस्ती. कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर 1963 या साली करण्यात आलेली आहे. 14वी घटना दुरुस्ती हे 1962 या साली करण्यात आलेली आहे. तर हे पॉंडिचेरी याचा समावेश करण्यात आलेला आहे. 24वी घटना दुरुस्ती हे आणि 29वी घटना दुरुस्ती हे 1971 या साली करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, संसदचे पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार संमत केले आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संसदचे पक्षांतरबंदी कायदा संमत केलेले आहे? तर ते करण्यात आलेले आहे 42वी घटना दुरुस्ती कायदा. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. कोणत्या वर्षी झालेली आहे 42वी घटना दुरुस्ती? तर ते झालेले 1985 या साली. पहिला राज्य कोणता आहे ते लागू करणार आहे? तर ते आहे पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने
अवध ठरवल्यामुळे कोणती घटना बाहेर झाली आहे? कोणती घटना दुरुस्ती झालेली आहे? तर ते झालेले 99वी घटना दुरुस्ती. कोणत्या वर्षी करण्यात आली होती 99वी घटना दुरुस्ती? तर 2014 या साली. पुढचा प्रश्न, भारतीय घटनेतील 120वी घटना दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे 120वी घटना दुरुस्ती? तर ते आहे न्यायालयीन नियुक्ती याच्याशी संबंधित. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. काही विधान दिलेले आहे त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर यात आहे केंद्रीय कार्यकारीचे सर्व सत्ता भारताच्या राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित आहे. हा विधान कसा आहे ते सांगायचं आहे. हा विधान बरोबर आहे. दुसरा काय, भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही. हा विधान चुकीचा आहे. पुढचा, भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे. हा विधान पण बरोबर आहे. तर याच्यातले बरोबर विधान कोणते आहे? ए आणि सी. तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक तिसरा, ए आणि सी. पुढचा प्रश्न, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? कोण असतं भारताचा प्रथम नागरिक? तर तो आहे राष्ट्रपती. हा भारताचा प्रथम नागरिक असतो. तसंच राज्याचा कोण असतं प्रथम नागरिक? तर तो असतो राज्यपाल. तसंच शहराचा पण प्रथम नागरिक असतो. तर ते कोण असतं? महापौर. हे शहराचा प्रथम नागरिक असतो. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.